हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण न्यूक्लिअर केमिस्ट्री बघत होतो. हे चॅप्टर आपण बेसिक पार्ट बघतो आहे. याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला मोस्ट ऑफ करून विचारले जाणारे क्वेश्चन आपण घेणार आहोत. ओके, देन काय होतं आपलं न्यूक्लिअर अँड रेडिएशन केमिस्ट्री पाहत होतो. त्याच्यापैकी मागच्या टॉपिकमध्ये आपण कुठले केले की इलेक्ट्रॉन कॅप्चर केक म्हणजे ते सगळे ॲटॉमिक वगैरे तुम्हाला बघा 4 मार्क्सला किंवा बघा 2 मार्क्स म्हणजे विचारलं जातं तसे क्वेश्चन. इलेक्ट्रॉन कॅप्चर क्युरी ब्लॅकवेल म्हणजे ह्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले आहेत बघा. ओके, तर न्यूक्लिअर केमिस्ट्रीवर किंवा तुम्हाला 2 मार्क्सला विचारलं होतं की हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, गिव्ह द युनिट ऑफ. मागच्या टॉपिकमध्ये आपण ते सगळे कंप्लीट केले की IS वगैरे सगळे बेसिक कॉन्सेप्ट आपले क्लिअर झालेले आहेत. आता मेन टॉपिकला स्टार्ट करूया. आज मी तुमचं कुठलं घेणार आहे, हाफ लाईफ पिरियड घेणार आहे, मेन लाईफ घेणार आहे आपण आणि डीके कायनेटिक्स घेणार आहे. ठीक आहे, हे सगळे 2 मार्क्सला विचारलं जातात तुम्हाला की गिव्ह द युनिट्स ऑफ. तर प्लीज पूर्ण व्यवस्थित लक्ष द्या. ओके, स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही क्युरीज असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. चला आता आपण स्टार्ट करूया. आता डीके कायनेटिक्स हे तुम्हाला 2 मार्क्सला विचारलं गेलं तर द रेट म्हणजे आता तुम्हाला मी डायरेक्ट सांगते की द रेट ऑफ डीके ऑफ रेडिओ एलिमेंट. जे पण रेडिओ एलिमेंट आहे तुम्ही जस्ट रेट ऑफ म्हणजे सांगू शकता की एनी इन्स्टंट इज प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ इट्स ॲटम प्रेझेंट इन दॅट इन्स्टंट. म्हणजे जे पण नंबर ऑफ ॲटम आहे तुम्ही जस्ट रेट इज इक्वल टू -dn/dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द n. तुम्ही हे रेट ह्या प्रकारे दाखवतात. ठीक आहे, डीके कायनेटिक्समध्ये म्हणजे तुम्ही सांगू शकता की तुम्हाला हे इक्वेशन विचारलं जातं किंवा तुम्हाला लास्ट विचारलं जाऊ शकतं की हे प्रूव्ह करा. ठीक आहे, तर ते इक्वेशन कशा प्रकारचं येईल ते आपण सॉल्व करतो आहे. आता बघा, ॲज द डीके प्रोसीड द नंबर ऑफ पॅरेंट ॲटम डिक्रीजेस अँड सो डज द रेट ऑफ डिकेस. म्हणजे -4 अर्थ काय होतं की डिक्रीजमध्ये जातं आहे. ठीक आहे, डीके प्रोसीड द नंबर ऑफ पॅरेंट ॲटम इज डिक्रीजेस म्हणून आपण डिक्रीजेस नाही द रेट ऑफ द डीके dn - dn/dt इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल. तिकडे फक्त आपण काय करणार लॅम्बडा घेतला आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या इथे लॅम्बडा इंटू n घेतला आहे. ठीक आहे, लॅम्बडा म्हणजे काय असणार आहे तुमचा डीके कॉन्स्टंट असणार आहे किंवा डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणू शकतात तुम्ही. ठीक आहे, आणि तुम्ही त्याला कशाने एक्सप्रेस करणार आहे, टाईम पर इन्व्हर्स एक्सप्रेस करणार आहे. ठीक आहे, आता बघा dn/ तुम्ही फक्त काय करताय रिअरेंज इक्वेशन करतायत. काय करताय रिअरेंज इक्वेशन. कारण की बघा dn/n आणि काय केलं इकडे लॅम्बडा आणि इकडे काय केलं तुम्ही dt केलेलं आहे म्हणजे रिअरेंजिंग इक्वेशन केलं एक प्रकारचे. ठीक आहे, हे फर्स्ट इक्वेशन झालं, सेकंड इक्वेशन झालं. ठीक आहे, आता इंटिग्रेटिंग करणं ह्या इक्वेशनला फक्त इंटिग्रेट करणं म्हणजे काय, जिथं dt दिसतो नाही तर फक्त तुम्ही 0 to t म्हणू शकतात आणि जिथे n दिसतो म्हणजे n0 to n तुम्ही म्हणजे सिम्पल ह्या प्रकारे दाखवणार आहे. ठीक आहे, n/n0 इंटिग्रेशन करणार आहे तर. ठीक आहे, लॅम्बडा 0 to t dt. ठीक आहे, इथं आपण राईट डाऊन केलेले आहे त्याप्रकारे. थर्ड इक्वेशन झालं. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती हे सर्व मी तुम्हाला एवढं बेसिक म्हणजे तुम्हाला पुढे आपल्याला लवकर हे करायचं बाकीचं टॉपिक. ठीक आहे, कवर करायचं म्हणून तुम्हाला आता तुम्ही सिम्पल काय करणार एल एन कारण की इंटिग्रेशन नंतर आपण n0/n इक्वल टू लॅम्बडा टी. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला एल एनमध्ये तुम्ही असं राईट डाऊन करा. हे फोर्थ इक्वेशन झालं. ठीक आहे, आता एल एन तुम्हाला लॉगरिथम तुम्ही जेव्हा काढता तेव्हा काय येतं 2.303 बरोबर log n0/n इक्वल टू लॅम्बडा टी. ठीक आहे, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही सिम्पल ह्या इक्वेशनचं काय करणार आहे ह्या प्रकारे रिअरेंजिंग करणार आहे आणि तुम्हाला हे फायनल आन्सर मिळेल. ठीक आहे, म्हणजे लॅम्बडा फक्त काय करणार आहे रिअरेंज करताय फक्त लॅम्बडा 2.303/t log n0/n हे इक्वेशन 5 झालं. ठीक आहे, आता इक्वेशन 4 तुम्ही इक्वेशन 4 पुन्हा राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे, हे इक्वेशन 4 पुन्हा राईट डाऊन करा फक्त इथं मायनस साईन दिलं आहे. ठीक आहे, आता बघा n0/n तसंच राईट डाऊन करतो आहे फक्त मायनस साईन तुम्ही दिलेलं आहे लॅम्बडा टी. ठीक आहे, नंतर मायनस साईन फक्त इकडं चाललं जाईल मायनस लॅम्बडा टीला. ठीक आहे, इकडं प्लस येऊन जाईल. ओके, म्हणजे n/n0 राईट डाऊन करा म्हणजे अल्टरनेट करणार फक्त या इक्वेशनला. ठीक आहे, आता n/n0 इक्वल टू ln जर इकडे गेलं तर काय होईल e लॅम्बडा टी. बरोबर ना, हे इक्वेशन तुमचं 6 झाला. ठीक आहे, आणि याला फक्त रिअरेंज करणार म्हणजे n इक्वल टू हा n0 इकडे गेला इंटूला चालला जाईल लॅम्बडा टी. कळतं आहे, तुम्ही जोपर्यंत स्वतः सॉल्व करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही. तर प्लीज तुम्ही जसं सांगते तसं तुम्ही फक्त स्टेप बाय स्टेप करा तुम्हाला इझिली लक्षात येईल. ओके, n इक्वल टू a0. आता फक्त तुम्ही काय करणार यांच्या जागी a लिहिणार आहे.
ठीक आहे. आणि तेच इक्वेशन मी तुम्हाला दाखवते. इक्वेशन 7 जे इक्वेशन होतं ते शोज दॅट द रेडिओ ॲक्टिव्ह डिके is an exponential process. The number of atom is n is decreases exponentially with the time. तुम्ही जस्ट ते डिस्क्रिप्शन लिहू शकता. In the radioactivity the activity of the radioactive material is measured in the equation 7. ठीक आहे. म्हणजे तुम्ही फक्त यांच्या जागेवर काय केला, हे केला. मी तुम्हाला आधीच बोलली यांच्या जागेवर फक्त हे करा, बाकी काहीच हे करू नका. इथं ए लिहिला तुम्ही आणि इकडे A0 लिहिला आहे E⁻². ठीक आहे. ते इक्वेशन आलं तुमचं, ते तुम्हाला मिळालं. ठीक आहे. आता मेन टॉपिकला आपण स्टार्टिंग करणार आहे. हा तुम्हाला मोस्ट ऑफ करून विचारलं जातं. ठीक आहे. हाफ लाईफ पिरियड म्हणून तुम्हाला मी आत्ताच दाखवलं ना मगाशी क्वेश्चन पेपरमध्ये काय विचारलं जाईल. डिफाईन द हाफ लाईफ पिरियड आणि गिव्ह इट युनिट. तुम्हाला किती मार्क्स विचारलेलं आहे, 2 मार्क्स विचारलेलं आहे. ठीक आहे. आता बघा मी इक्वेशन इथून दाखवते म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे. इथं स्टेप बाय स्टेप सॉल्व केले आपण. हाफ लाईफ पिरियड. आता हा हाफ लाईफ पिरियड तुम्ही कशासाठी यूज करता, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटसाठी मटेरियलसाठी यूज करता, बरोबर ना. म्हणजे हाफ लाईफ पिरियड म्हणजेच काय, टाईम रिक्वायर्ड टू डिके हाफ ऑफ इनिशियल नंबर ऑफ ॲटम. जे पण इनिशियल नंबर ऑफ द ॲटम असतील ते तुम्ही काय करता, हाफ म्हणजे तुम्ही T1 असं लिहितात किंवा युनिव्हर्सल टो म्हणजे तुम्ही आता पुढे दाखवणार मी तुम्हाला. ठीक आहे. आणि ते डिनोट कशाने करतात, T1/2ने. बघा इथं मी तुम्हाला आताच बघले T1/2ने डिनोट का हाफ लाईफ पिरियड. तुम्हाला हाफ लाईफमधनं समजून जातं की याचे युनिट काय असू शकतं, टाईम होऊ शकतो. कळतं आहे. आपण काय बोलतो हाफ अवर झाला वगैरे, तर तुम्ही इझिली असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तुम्हाला जसं लक्षात ठेवता येईल तसं. वी नो दॅट. आता जे आपण इक्वेशन काढलं ते लॅम्बडा 2.30/T log n0/n. तुम्ही आता मगाशी काढलं ना कायनेटिकमध्ये, हे जे इक्वेशन आहे ते लिहितो आपण. ठीक आहे. n0/n म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल, कारण म्हणून मी हे असं घेते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला नाही तर तुम्ही डायरेक्ट इथून लिहिलं असतं ना तरी तुम्हाला काय हरकत नव्हती. ठीक आहे. पण बघा ते कसं आलं ते समजायला हवं. आता बघा n0 म्हणजे काय, तुमचा इनिशियल नंबर. 0 म्हणजे काय, स्टार्टिंगचा, बरोबर ना, नंबर ऑफ ॲटम. आणि n म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम टाईम T ॲट द हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियडचं काढतोय म्हणून. ठीक आहे. आता T इक्वल टू ह्या टीची तुम्ही काय करताय, फक्त इथं लिहिणार आहे की तुम्ही ह्या पुट व्हॅल्यू करणार आहे T/T हाफ आणि n म्हणजेच काय, n0/2. ठीक आहे. आता बघा लॅम्बडा, आता फक्त ह्या इक्वेशनमध्ये त्या पुटअप करणार आहे. टीच्या ऐवजी तुम्ही काय घेतलं, T1/2 घेतला आहे आणि nच्या ऐवजी काय केलं आहे, n0/2 घेतलं आहे. ठीक आहे. बाकीचं जसंच राईट नव्हतं, n0 कॅन्सल झाला. लॅम्बडा इक्वल टू 2.30 T1/2 log 2. कारण की इथं फक्त 2च बाकी ना, म्हणजे log 2. सर्वांना माहिती ही एकदम कंपल्सरी आहे. आपल्याला log 2 तर सगळ्यांचाच पाठवून जातो, कारण की एकदम सिम्पल झालं. 0.30 ते 10, बरोबर ना. आता फक्त ते इंटू करणार आणि आपण T1/2, तर तुम्हाला मिळणार 0.693 T1/2. ठीक आहे. लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा इज म्हणजे हा लॅम्बडाच काढतो ना आपण, 0.693 ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर ही व्हॅल्यू होती, बरोबर. आता मग काय केली, फक्त तुम्ही T1/2 इकडं काढणार म्हणजे ही तुमचं काय झालं, हाफ लाईफ पिरियड झाला. ठीक आहे. आणि युनिट काय, टाईम आहे. ओके. बाकीचं हे करू नका. आणि तुम्ही जसं एक्झाम्पल देऊ शकता हे. ठीक आहे. एखादं एक्झाम्पल द्या, कुठलं पण तुम्हाला जे इझिली लक्षात राहील ते. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट आहे मीन लाईफ विचारलं जातं. आता हाफ लाईफ विचारला गेला आहे तर पुढच्या वेळेस मीन लाईफ किंवा टो किंवा याचे युनिट सांगा असं विचारलं जातं. आता हे तुम्ही मोस्ट ऑफ करण्यासारखं टाईमसाठी यूज करतात, म्हणजे सम टाईम ऑफ द मीन लाईफ किंवा ॲव्हरेज लाईफसाठी तुम्ही हा यूज करतो, बरोबर. इट इज द रेसिप्रोकल ऑफ द डिके कॉन्स्टंट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. आणि तो कशाने डिनोट होता, T=1/λ अँड एक्सप्रेस इन द युनिट इज द टाईम. बस एवढंच राईट डाऊन करायचं तुम्हाला. इथे इक्वेशन वगैरे काही सॉल्व करायचं नाही. ठीक आहे. विचारायला तर एवढं राईट डाऊन करा की ॲव्हरेज लाईफसाठी काय तुम्ही आणि त्याचं युनिट काय आहे, टाईम आहे, आणि तुम्ही जस्ट याच्याने डिनोट करता. ठीक आहे. आता युनिट ऑफ द रेडिओ ॲक्टिव्हिटी. आता बघा ते पण दाखवून येते की तुम्हाला विचारलं गेलं आहे. ठीक आहे. आता ठीक आहे, इथं डिफाईन क्युरी आणि ब्रॅकेट लिहिलं गेलं आहे आणि गिव्ह द रिलेशन बिटवीन सांगितलं आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही जसं हेच राईट डाऊन केलं तरी हरकत नाही, कारण की याच्यामध्ये युनिटच राईट डाऊन करायचं आहे आणि कशासाठी यूज होतं ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला 2 मार्क्सला विचारलं जातं. व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे, विचारलं जातं. म्हणजे मोस्ट ऑफ करून मी जेवढं पण क्वेश्चनवर बघितलं आहे त्याच्यामध्ये विचारला गेला आहे हा. ओके. आता बघा क्युरीचं काय आहे, द मोस्ट कॉमन युनिट ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह इज द क्युरी. तुम्हाला सर्वांना माहिती रेडिओ ॲक्टिव्ह टॉपिक आला म्हणजे कोणी केलं आहे, मॅडम क्युरीने केलेलं आहे, बरोबर की नाही. मग त्याचं युनिट काय, क्युरी बॅकवेल. तुम्हाला मी मागच्या टॉपिकमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटीची पूर्ण हिस्ट्री सांगितली होती, तर तुम्हाला ते इझिली लक्षात येईल. ओके. तो बघितला असेल तर तुम्ही टॉपिक. द मोस्ट कॉमन युनिट ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह इज द क्युरी. बिफोर 1948 क्युरी वॉज द डिफाईन ॲज. त्यांनी काय सांगितलं होतं की रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ 1 ग्रॅम ऑफ रेडियम किती काढलं होतं, 226. म्हणजे त्यांनीच हे केलेलं होतं. त्यांना नोबेल प्राईज पण मिळालं याच्यामध्ये, बरोबर ना. तुम्ही मागच्या टॉपिकमध्ये कंप्लीट केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. काय सांगितलं आहे,
सॉरी 1 gram of the radium-226. सॉरी. दिस डेफिनेशन वॉज द मॉडिफाईड ॲज, आता ते कशी मॉडिफाईड झाली, अमाऊंट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स विच विल डिसइंटिग्रेट ॲट द रेट ऑफ, कशाने दाखवतात तुम्ही, 3.7 × 10⁻10 डिसइंटिग्रेशन सेकंद पर इनवर्स. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट हे पण राईट डाऊन केलं तरी इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण तुम्हाला विचारलं गेलं आहे, डिफाईन म्हणून विचारलं गेलं आहे आता 2 मार्क्सला, तर तुम्हाला हे राईट डाऊन करावं लागेल. इट्स ओके. फक्त तुम्ही हे आन्सरिंगवरनं तुम्ही राईट डाऊन करू शकता. 1 क्युरी म्हणजेच किती, 3.7 × 10⁻10 डिसइंटिग्रेशन सेकंद पर इनवर्स. आणि 1 मिली क्युरी म्हणजेच काय, 10⁻³ -3 क्युरी. ठीक आहे. 1 मायक्रो क्युरी सांगितलं असेल तर -6 क्युरी. आणि इथं फक्त अल्टरनेट करायचं, जिथं मायनस इथं फक्त प्लस करायचं. फक्त तिथं काय करायचं, किलो क्युरी 10⁻³ आणि मेगा क्युरी 10⁻6. ठीक आहे. मग तुम्हाला ज्या प्रकारे लक्षात ठेवता येईल त्या प्रकारे लक्षात ठेवा. ओके. आणि सेकंड युनिट आहे बॅकवर्ड. हे दोघी पण सायंटिस्ट होते, त्यांच्याच नावावरनं ते युनिट ठेवले गेलेले आहेत. ठीक आहे. आता हे एसआय युनिट ऑफ द कसलं आहे, रेडिओ ॲक्टिव्हिटी. कारण की तुम्ही रेडिओ ॲक्टिव्हिटी त्यांनी जे हे केलं आहे, म्हणजे सगळं त्यांनी हे केलेलं आहे त्यांना, म्हणून त्यांच्या नावाने ते ठेवलं गेलं. ठीक आहे. इट इज द डिफाईन ॲज द ॲक्टिव्हिटी ड्यू टू डिसइंटिग्रेशन पर सेकंद. तुम्ही लिहू शकतात की 1 बॅकवर्ड म्हणजेच किती, 1 डिसइंटिग्रेशन पर सेकंद. आणि 1 क्युरी म्हणजेच काय, 3.7 × 10⁻10 बॅकवर्ड. ठीक आहे. इथं फक्त तुम्ही डिसइंटिग्रेशन सेकंद पर इनवर्स सांगितलं आहे. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. मग आपण पुढच्या टॉपिकला हे कंप्लीट करूया. ओके. पुढच्या टॉपिक कंप्लीट करूया. मी तुमचे फक्त आधी बेसिक घेऊन घेऊ, म्हणजे बेसिक घेतल्यानंतर तुम्हाला टेन्शन राहणार नाही. ओके. बेसिक पण पार्ट कवर होऊन जाईल आणि जे विचारलेले आहेत मी तेच घेते. ठीक आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.